श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे अतिशय शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केली असेल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता, किंवा जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीही तुम्ही कन्यापूजन केले तरीही चालेल. आपल्या हिंदू धर्मात कन्येला देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही कन्यापूजन केले तर तुम्हाला देवीच्या संपूर्ण सेवेचे पुण्यफळ मिळते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असेल तिची मनोभावे सेवा करतो, कारण कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि हा आशीर्वाद मिळवणे आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळेच आपण देवीची नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून 9 दिवस वेगवेगळी सेवा करत असतो. देवीची ओटी भरणे, सप्तशती पाठ करणे, हवन करणे, व्रत करणे अशा वेगवेगळ्या सेवा आपण करत असतो, कारण देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, आपल्या कुटुंबावर राहावा म्हणून आपण कन्यापूजन करत असतो. अशीच एक सेवा म्हणजे कन्यापूजन करणे. नवरात्रीमध्ये जेवढे महत्त्व अखंड दिव्याला, दुर्गा सप्तशती पाठ करण्याला, हवनाला, घटाला आहे, तितकेच महत्त्व कन्यापूजनाला आहे. तर कन्यापूजन कोणी करावे, कन्यापूजनाचे महत्त्व, कन्यापूजन का करावे, कन्यापूजन केल्याने काय होते हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. देवीला आपण माता म्हणतो, तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा एक अंश असतो. म्हणून कन्येला यामुळेच देवी स्वरूप मानून तिची पूजा केली जाते. यालाच कन्यापूजन असे म्हणतात. कन्यापूजन कधी करावे तर नवरात्रीमधील एक दिवस हा कन्यापूजनासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही अष्टमीला कन्यापूजन केले तर ते जास्त प्रभावी मानले जाते. अष्टमीला तुम्ही सकाळ, दुपार किंवा सायंकाळी केव्हाही कन्यापूजन करू शकता. नवरात्रीमध्ये सगळ्यात मोठा दिवस हा नवमीला मानला जातो. नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता, कारण स्त्रिया ह्या जॉब करत असतात व काही स्त्रियांना अडचण आलेली असते. त्यामुळे तुम्हाला जमल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन कोणी करू शकते तर कन्यापूजन हे घरातील स्त्रिया यांनी करावे, किंवा तुम्ही जोडीनेही कन्यापूजन करू शकता. आणि कन्यापूजनासाठी तुम्ही ज्या मुलींची पूजा करणार असाल त्या मुली 10 ते 12 वर्षापर्यंतच्या असाव्यात. आणि त्याचबरोबर आपल्याला एका मुलाची ही पूजा करायची आहे, कारण मुलगा म्हणजे बटुक भैरवाचा, कारण देवीची पूजा ही भैरवाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे कन्यापूजन करत असताना आपल्याला एका मुलाचीही पूजा करायची आहे. त्यामुळे आपली पूजा संपूर्ण होईल. कन्यापूजन केल्याने काय होते तर कन्यापूजन केल्याने आपल्या घरावरील, कुटुंबावरील संकट दूर होते, आपलं दारिद्र्य नष्ट होतं. तसेच तुमच्या घरातील कलह असेल, पतीपत्नींमधील वाद असेल, व्यावसायिक अडचणी, आर्थिक अडचणी, ह्या सर्व अडचणी दूर होतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हे कन्यापूजन केल्याने मिळते. त्यामुळे नवरात्रीत आवर्जून पूजा करावी. यामुळे आपले सर्व संकट दूर होऊन आपल्या घरात आनंद, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो, कारण आपण देवी स्वरूप कन्येचे पूजन केलेले असते. त्यामुळे साक्षात देवीचे पूजन केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते. आपल्या घरचीच कुमारिका असेल तरीही चालेल. तुम्ही 2, 5, 7, 9, 11 अशा कितीही कुमारिकांचे तुम्ही पूजन करू शकता. कुमारिका म्हणजे ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही त्या मुलींना कुमारिका असे म्हणतात. त्या मुली साक्षात देवीचे रूप मानले जाते. नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवी पूजनासाठी समर्पित आहे. त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमी यातील कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. नवरात्रीतल्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी दररोज जरी एक मुलीचे तुम्ही पूजन केले तरीही चालेल व हे खूप जास्त
प्रभावी मानले जाते. किंवा मग नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 अशा पद्धतीने 9व्या दिवशी 9 कन्यांचे तुम्ही पूजन करू शकता. हे कन्यापूजन तुम्ही सायंकाळी 7 वाजेपर्यंत करावे. तुम्ही कितीही करा, पण तुम्ही हे किती मनापासून करताय हे खूप महत्त्वाचे असते. कोणत्या कन्यांचे पूजन केल्याने कोणते फळ मिळते तेही आपण जाणून घेऊ. 2 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्याने घरात सुख समृद्धी मिळते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्याने घराचे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्यामुळे ती रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपामध्ये असते. तिची पूजा केल्यामुळे आपल्याला राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य संपत्ती मिळते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते. तिचे पूजन केल्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे तिचे पूजन केल्यामुळे आपल्या शत्रूंचा नाश होतो. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते. त्यामुळे तिचे पूजन केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आता आपण कन्यापूजन कसे करावे हे पाहू. कन्यापूजनासाठी जेव्हा आपल्या घरी कन्या येतात तेव्हा त्या देवी स्वरूपात आपल्या घरी येत असतात. त्यामुळे त्यांच्या रूपात आपली कुलदेवी आपल्या घरी येऊन आपले अन्न ग्रहण करत असते. त्यामुळे जर एखादी मुलगी गरीब असेल तरीही तिला कमीपणा दाखवू नका. तिलाही तितकाच मान सन्मान द्या. घरात शांतता आणि स्वच्छता ठेवावी. ज्या मुलींना आपण बोलवणार आहे त्या मुलींशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलावे. तसेच आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिपडावे. या कन्या घरी आल्यावर यांचे आपण मनापासून स्वागत करायचे आहे. त्यांना बसण्यासाठी चटई किंवा काहीही आसन द्यावे. सर्वप्रथम कन्यांचे पायांचे पूजन करावे. एखाद्या ताटात किंवा परातीत त्यांचे पाय घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुवायचे आहेत. त्यानंतर आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत. त्यानंतर त्यांच्या पायाला हळद कुंकू लावायचे आहे किंवा स्वस्तिक काढले तरीही चालेल. त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावायचे आहे आणि आपण लावून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना जेवायला देऊ शकता. त्यामध्ये देवीला आवडणारे पुरणपोळी, पुरी, खीर, लाडू तुम्ही त्यांना देऊ शकता. जर तुमची कन्या पूजन करायची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कन्या बोलवून त्यांना दूध किंवा शिरा असा गोड पदार्थ देऊ शकता. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मनोभावे करायचे आहे. हे सर्व करत असताना तुम्ही देवीचा मंत्रही म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही त्या कन्यांना देवीला आवडणाऱ्या कोणत्याही वस्तू देऊ शकता किंवा शृंगाराच्या गजरा, बांगड्या, टिकली अशा वस्तू त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांना दक्षिणाही देऊ शकता. आणि जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एखादे फळही त्यांना देऊ शकता. त्यानंतर तुम्ही त्यांच्या पाया पडायचे आहे. हे सर्व कन्यापूजन करताना बटुक भैरवाचे पूजन करायला अजिबात विसरू नका, कारण याशिवाय तुमची पूजा पूर्ण होत नाही. बटुक भैरवाचे तुम्ही पाद्य पूजन करून त्याला नाम ओढून पूजा करायची आहे. त्यालाही शालेय उपयोगी वस्तू देऊ शकता किंवा दक्षिणा देऊ शकता. नवरात्रीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही कन्यांना देणार आहे त्या वस्तू साक्षात लक्ष्मीला अर्पण केल्यासारखे असते. अशा पद्धतीने आपण कन्यापूजन करायचे आहे. यामुळे तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. तुमच्या घरी सुख, शांती, समृद्धी येते आणि तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.